अहो ऐका की मला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचंय. बोलू? आता आपलं लगीन होणार आहे ना, त्यात तुम्हाला एवढी सोन्यासारखी बायको मिळत्या, सासू सासरे मिळतात, मग तुम्हाला कशाची गरज आहे का? नाही ना? मग आपण एक काम करू, एकदम साधे पद्धतीने लग्न करू. चालेल तुम्हाला? बस त्याच्यावर बसू आहे? बस. नाही, मला पुढच्या टायमाला अशी खुर्ची पाहिजे तरच बसणार मी. बस आजच्या दिवस बसणार, परत नाही. बोला. आपण लग्न करू, खूप साध्या पद्धतीने करू. तुझ्याशी लग्न करण्याचं तर स्वप्न होतं माझं, त्यासाठी तर कातळवाडीला आलो होतो मी. काय बोलताय? सच में? सच में. आपण खूप साधेपणाने लग्न करूया. इतकं साधेपणाने की फार माणसाला बोलवायचे नाही, तू तुझ्या घरचे, मी सुद्धा येत नाही, एवढं साधेपणाने करू. डॉक्टर. काय डॉक्टर? फालतूगिरी बंद कर तुझी. अहो मी कुठं फालतूगिरी केली? अहो माझ्या घरातले आपल्या लग्नासाठी कर्ज काढतात आणि पप्पांनी जर कर्ज काढलं ना तर ते मलाच फेडावं लागल. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, माझ्या घरातल्यांना सांगा मला फक्त पोरगी नारळ द्या, बाकी काहीच बस. काय लग्न लग्न लावलंयस? ही लग्नाची पिपणी वाजवून थांबव. इथं माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? डॉक्टर अंकल. अरे मायरा, तू कधी आलीस? मम्मा कुठे तुझी? डॉक्टर, मॅडम मुंबईला गेलीत. मायरा बेबीवर लक्ष ठेवायला सांगितलंय. बरं ठीक आहे, या तुम्ही. तुमचं फुलपाखरू उडालं मुंबईला. तुम्हीच तर म्हणाले होते ना सगळं माझ्या मनासारखं होणार म्हणून. अजूनही सगळं माझ्या मनासारखंच होणार आहे. मायरा ये, बसा इथे. मम्मा येताना काय खाऊ घेऊन येणार आहे? चॉकलेट. अरे वा, मी पण तुला एक चॉकलेट देणार आहे. मला सांग, मम्मा जाताना तुला काय सांगून गेली का? काहीच नाही, अंकलला त्रास नको देऊ. अच्छा, आणि रात्री काय बोलली का तुला? तिने मला विचारलं, डॉक्टर अंकल तुला आवडतात का? ते तुला पप्पा म्हणून हवेत का? मग तू काय म्हणालीस? मी हो म्हणाले. मला तुम्ही पप्पा म्हणून पाहिजे. तुम्ही व्हाल ना माझे पप्पा? मी तुझ्या मम्माशी बोलून सांगतो. जा टोना दादाबरोबर खेळ. डॉक्टर, काय चाललंय तुमचं? आतापर्यंत बायकांना लग्नाचं प्रॉमिस करत होता तिथपर्यंत ठीक होतं, पण आता त्या पोरींचं बाप व्हायचं काय प्रॉमिस केले? हो, असं काय वागायला लागले? कसलं वाईट आहे तुम्ही? वावं लागेल, दुसरा पर्याय नाहीये माझ्याकडे. असं हे नाटक फक्त दिव्याने देवी सिंगची केस सोडेपर्यंतच करावं लागणार आहे. पुढचं पुढं बघू तिचं काय करायचं. डॉक्टर, तुम्हाला वाटतंय त्या मॅडम ही केस सहजासहजी सोडत्याल म्हणून? सोडावी लागेल, दुसरा पर्याय नाहीये तिच्याकडे. आयुष्यभरासाठी हवा तसा जोडीदार किंवा एक केस, यामध्ये कुठलाही इमोशनल माणूस जोडीदारच निवडेल. आणि दिव्या डिवोर्सी आहे, आणि असंही माझ्यासारखा प्रेमळ समजूतदार देव माणूस तिला शोधून सापडणार नाही. बर डॉक्टर, तुमच्या म्हणण्यानुसार दिव्या मॅडमनी केस सोडली, तर मग पुढं काय? ती रेश्मा वहिनी नापरण्यात आई सारखी नाही, ती दिव्या सिंग आहे हे विसरू नका. मी पण देवी सिंग आहे. इन्स्पेक्टर चव्हाणांच्या केसमध्ये तुम्हाला चौकशीसाठी इथे बोलवण्यात आलं आहे. हो सर, मला माहित आहे. तुम्ही त्यांच्यावरती प्रेशर टाकत होता? नाही सर. तुम्ही त्यांचा अपमान केला होता? नाही सर, मी फक्त त्यांच्या रॉंग बिहेवियरमुळे त्यांच्यावर ओरडले होते, दॅट्स इट. पण तुमच्या आरोप आहे की तुम्ही त्यांच्यावरती प्रेशर टाकलं होतं. एका सिनियरनं आपल्या ज्युनियर सोबत असभ्य भाषेमध्ये बोलून त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं हे आपल्या डिपार्टमेंटसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. तुमच्यामध्ये काही मतभेद असतील ते तुम्ही बसून सोडवायला पाहिजे होते. इन्स्पेक्टर चव्हाणांचा तुम्ही पावलं अपमान करून काय साध्य केलं? तुम्ही हे सगळं का आणि कशासाठी केलं? आम्हाला याचं उत्तर हवंय दिव्या सिंग.
डॉक्टर तुमचं आता काय खरं नाही, तुम्ही जाताय जेलमध्ये. मी आता तुम्हाला सांगत होती ना, ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका, माझं ऐका. अहो कधीतरी माझं ऐकत जा की. आता काय करणार तुम्ही, जाणार तुझी जेलमध्ये. फालतू बडबड बंद कर. काय झालंय ते सांग. काय झालं म्हणजे? तुम्हाला माहित नाही काय झालं? काय झालंय? अहो त्या दिव्या मॅडम परत ड्युटी जॉईन करतात. काय? वय, मला त्यांचा फोन आला होता. मी म्हटलं होतं ना ते इमोशनल फुल नाही, पण नाही, तुम्हाला ऐकायचंच नव्हतं. ते इतर बायकांसारखं नाही, अपर्णाताई रेश्मा वहिनी सारख्या नाही त्या. एसीपी दिव्य सिंग आहे ती. काय विसरताय तुम्ही? त्या दिव्याने माझं ना ऐकून खूप मोठी चूक केली आहे. या देवीचं ऐकलं नाहीये तिने. हे देवीला आवडलेलं नाहीये. याचे परिणाम तिला भोगावे लागतील. डॉक्टर या ना, बसा. नाही, बसायला नाही आलोय मी. मॅडम उद्या येणार आहेत. हो, कल्पना आहे मला. माझं बोलणं झालंय. मायरा, मग येईल लवकरच. तोपर्यंत शांताराम अंकलला त्रास द्यायचा नाही. फार शांत झोपायचं. तुम्ही पण थांबा ना इथेच, तुम्ही पण इथेच झोपा. थांबलो असतो मायरा, पण क्लिनिक मध्ये काम आहेत ना, मला निघावं लागेल. तू शांत झोपा. तू स्ट्रॉंग आहेस ना? आहेस ना? हो. हा, मग एकटीच झोप आणि काही लागलं तर बिंदास मला फोन कर. माझा नंबर पाठ आहे ना? हो डॉक्टर अंकल, मला तुमचा पण पाठ आहे नंबर आणि माझ्या मम्माचा पण. गुड गर्ल. मॅडम येईपर्यंत तिची काळजी घ्या. हो. काही हवंय का? ऍक्च्युली वॉशरूम समोर गेलं की बाजूलाच आहे. थँक्यू. मायरा बेबी, तुला जेवायला घेऊन येऊ? नाही, मी तिथेच जेवली. बरं, मग चला झोपायला. मी खेळते. बरं ठीक आहे, इथंच खेळ. शांताराम, शांताराम. हा डॉक्टर. मी निघतो आता. दार लावून घ्या आणि मायराची नीट काळजी घ्या. हो. या. मायरा, बाय. गुड नाईट. बाय, गुड नाईट. बाय. सॉरी एसीपी दिव्या सिंग, तुम्ही निर्दोष असणार यात काही शंकाच नव्हती. तुमचं आजपर्यंतचं रेकॉर्डही क्लिअर आहे. पण या सगळ्या कायद्याच्या बाबी आहेत. नियमानुसार हे सगळं करावंच लागतं. आय नो सर, माझी त्याबद्दल काहीच तक्रार नाहीये. मला सुद्धा कायद्यांमध्ये राहूनच काम करायला आवडतं. सर, बुरा इस चीज का लगता है कि हम सबको कायदे के दायरे में रह के काम करना पड़ता है और गुनहगार उसी चीज का फायदा उठाता है, उससे बच निकलता है. सर, मी या सस्पेन्शन मध्ये अडकले नसते ना, तर या केसवर नीट लक्ष देता आलं असतं. आम्हाला आहे याची कल्पना. सर, इसी टॉपिक को लेकर इंस्पेक्टर रंजित और मेरी बहस भी हुई थी. इंस्पेक्टर रंजित खूप ईमानदार होते, खूप हार्डवर्किंग होते. ते त्यांच्यासोबत असं व्हायला नको होतं ना. खरं आहे, त्याचंच वाईट वाटतं. जोपर्यंत तुम्ही चव्हाणांच्या गुन्हेगाराला पकडत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही. आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत दिव्या सिंग. ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह झाली पाहिजे. हो, मी नक्की प्रयत्न करेन. गुड. बेस्ट ऑफ लक. ड्युटी जॉईन कधी करताय? उद्याच. आता वेळ घालून उपयोग नाही. आता त्या देवी सिंगला मला लवकरात लवकर पकडायचंय. शिखरे, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं मॅडम? त्या देवी सिंगने माराला किडनॅप केलंय. सगळीकडे नाकाबंदी करा.
आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मध्ये सांगा, एक लहान मुलगी अनोळखी माणसाबरोबर दिसली तर लगेच कॉन्टॅक्ट करा. मॅडम, एखादा मायराचा फोटो पाठवता का? आपण तो सगळीकडे सर्क्युलेट करू. नाही नको. मायरा किडनॅप झालीये हे कोणाला करता कामा नये. एसीबीचीच मुलगी किडनॅप झालीये हे लोकांना कळलं ना, तो लोकांमध्ये भीती बसेल. तो देवीसिंग मारायला काहीच करणार नाही याची मला खात्री आहे. मी त्याची अट मान्य करावी ना, म्हणून तो माझ्यावर मुद्दामून हा प्रेशर टाकतोय. कसली अट मॅडम? मी तुम्हाला नंतर सांगते. तुम्ही आधी नाकाबंदी करा. मला देवीसिंगने ज्या नंबरवरून कॉल केलाय तो नंबर पाठवते. सगळी डिटेल चेक करा. मला लवकरात लवकर तो नंबर कोणाच्या नावावर आहे, त्याचं लोकेशन काय आहे, सगळी डिटेल्स हवी आहेत. ओके मॅडम. मायरा, मी तुला काही होऊ देणार नाही. तुझी मम्मा आहे ना, तू काळजी करू नको. मम्मा आहे. देवीसिंग, माराला तुझ्या आणि माझ्यामध्ये आणून तू खूप मोठी चूक केलीस. याचे परिणाम तुला भोगावे लागतील. मैं छोडूंगी नाही तुझे. कोण आहे? मी आहे डिंपल. दार लावून येताना एवढा हळू बोलायची काय गरज आहे का? यो, ही अजून उठली नाही. डॉक्टर, इंजेक्शनचा असर किती वेळ राहतो? फार वेळ नाही राहणार, येईल लवकर शुद्धीवर. डॉक्टर, ती बिचारी जेवली बी नाही. उगाच तिला काय बी त्रास झाला तर, तिला काय त्रास झाला ना तर तिची मम्मी सोडायची नाही तुम्हाला. आपल्याला तू पण माझ्यासोबतच विसरू नकोस. आणि काय होणार नाही तिला, येईल लवकर शुद्धीवर. मुझे नाही आप पे भरोसा. चांगली गोष्ट आहे. खाली जाणी लक्ष ठेव, वरती कोणाला येऊ देऊ नकोस. माझं काम ना नीटच असतं. तुम्ही ध्यान द्या तिच्यावर, नाही तर झोपेत न उठून खाली यायची. खाली येऊ नये म्हणून तर तिला इंजेक्शन दिलंय ना. पण तिला थोडं तरी खाऊ घातलं पाहिजे ना, त्यासाठी शुद्धीवर पण आणलं पाहिजे. शुद्धीवर आली आणि तिने आपल्याला ओळखलं तर? आयडिया, माझ्याकडे एक आयडिया आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बरोबर सांभाळून. थांबा. काय? द्या, मी लावून देते. सॉरी. इट्स ओके. आत्तासाठी नाही, मगाशी माझ्यामुळे लागलं ना त्यासाठी. पण तुम्हाला काय गरज होती त्या बिचारीला इंजेक्शन द्यायची? पण तुम्ही कधी माझं ऐकतच नाही. आणि असं बी माझ्याशिवाय तुमचं कुठलंच काम होत नाही. मी येते तिच्यासाठी जेवण घेऊ. आणि हा, तिच्यावर ध्यान द्या. मी चालले, दरवाजा लावून घ्या. आत येऊ.
बहिणींचं का सारखं भांडत असत्या? इथं गावात काय झालं आणि तुमचं काय चाललंय? काय झालंय का? मला नाही माहित. काय म्हणावं या पोरीला? आत्ताच म्हणली गावात काय चाललंय तुमचं काय चाललंय ते. हा, आणि आता म्हणते मला नाही माहिती. ही काय डोकं पडली का काय? ही पण तसलीच आहे. कोर्टाला तर आहे ना सारखं डोकं खुपसायला पाहिजे मोबाईल मध्ये. अरे इकडे तो मोबाईल जगवाच खेळू देत की ग. आणि इकडे तसं ऐकणार नाही. ही घ्या. तुला कशाला सारखं मोबाईल लागतं? तुला सांगते कशाला लागतं तुला मोबाईल? कधी घेऊन अभ्यास करा तुझा. डॉक्टर तुम्हाला इथे काय झालं? नाही, ते हलकीशी जखम झाली. तुम्ही इथे काय करताय? तुम्ही शांत का आहात? मायरा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही रडू नका प्लीज. प्लीज रडू नका तुम्ही. काय झालंय? देवी सिंगची केस सोडली म्हणून रडताय का? नाही, त्याला तरी मी आता सोडणार नाहीये. का? काय झालंय? त्याचा फोन आलेला मला. काय? देवी सिंगने तुम्हाला फोन केला? त्याची एवढी हिंमत? डॉक्टर, त्याने काय झालं? तुम्ही बोलत का नाही आहात? त्याने तुमच्यावर हल्ला वगैरे केलाय का? अहो, तुम्ही बोलत का नाही? बोला ना, काय झालंय? डॉक्टर, त्याने आपल्या मायराला किडनॅप केलंय. काय? आपल्या मायराला किडनॅप केलंय? हो, मी त्याची केस सोडावी ना म्हणून तो मायराचा वापर करतोय. मला वाटलं तो तुमच्यावर हल्ला वगैरे करेल म्हणून मी तुम्हाला या केस पासून लांब राहायला सांगत होतो. पण त्याने मायरा, तुम्ही माझं ऐकलं का नाही? मी तुम्हाला सांगत होतो ना, तो माणूस तुमच्या घरापर्यंत पोहोचतो म्हणजे तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. डॉक्टर, हे सगळं डिस्कस करायची वेळ नाहीये. मी काय करू ते कळत नाहीये मला. काय करू म्हणजे? देवी सिंगची केस सोडून त्या, अहो, आपल्या मायराच्या जीवाशी खेळतोय तो माणूस. मी तुमच्या पुढे हात जोडतो. प्लीज माझ्या मायराच्या जीवाशी खेळू नका हो. तुमच्या कामाच्या मध्ये इगो आणू नका प्लीज. मला माझी मायरा हवी हो. प्लीज तिला सोडा. डॉक्टर, मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, पण तुमच्यापेक्षा त्रास मला होतोय. मी आहे तिची. तरीही तुम्ही केस सोडत नाहीये. कारण मी देवी सिंगची केस सोडली ना तर तो लोकांना अजून त्रास देणार, बेगुन्हा लोकांची जान घेणार. मला काय माहिती नाही. हे बघा, मायराच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर मी तुम्हाला आयुष्यात माफ नाही करणार. डॉक्टर, मीही स्वतःला माफ नाही करू शकणार. मी आपल्या मायराला काही होऊ देणार नाही, काही होऊ देणार नाही तिला. मला कळतंय तुम्ही थांबा. मी सावरा स्वतःला आणि प्लीज रडू नका. हो, आता रडण्याची वेळ त्या देवी सिंगची आहे. येतील. दिव्या, काळजी घ्या.
हॅलो. काय झालं? माझी केस बंद करतेस का मायराचा श्वास बंद करू? हे बघ देवीसिंग, मायराची काही चूक नाहीये, तिला काय करू नको. मला माहितीये तिचा काही दोष नाहीये, खूप निरागस आहे ती, पण हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. शेवटचं बाय बाय करायचं का तिला? नाही नाही, तिला काय करू नको. मला तुझी अट मान्य आहे, मी तुझी केस सोडायला तयार आहे. पण मी यावर कसा विश्वास ठेवायचा? तो तुझा प्रश्न आहे, तुझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. स्मार्ट आहेस. माझी मायरा कुठे आहे ते पटकन सांग. किती प्रेम करतेस का मायरावर? जगातल्या सगळ्या बालकांना तुझ्यासारखी आई मिळो. मायरा कुठे आहे? आहे आहे, अजून तरी सेफ आहे. लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचवतो. कसली खुसूर फुसूर ऐकू येत. या टोन्या, काय चाललंय? अगं काय नाही मम्मी, अगं ते उद्या शाळेत कविता म्हणून दाखवायची, मग तोचा अभ्यास करतोय आम्ही. अभ्यास? होय. आणि तू? हो. लय आलाय मोठा अभ्यासाचा. अभ्यासाचं नाव काढलं की तुझ्या पोटात दुखतंय, ताप येतय. तू अभ्यास करणार आहेस वय? चाललाय बाय तुझा अभ्यास? दे इकडं सगळ्या गोड, दे इकडं. हा, उद्या तू इथंच घालती. यार अगं नको की ग मम्मी, अगं मम्मी अगं नको की ग. अगं ते काही जळा नाही वय ग, चुलीत घालाय. अगं लय कष्टानं कमवली ते त्या खोट्या. कष्टानं? थांब जरा तुझं कष्ट बाहेर काढते. झोप आता, सकाळी देती. ए नाही मम्मी, अगं तू असंच खोटं बोलतीस. आज सकाळी काही देत नाहीस तू. दे की ग मम्मी, मी नाही खेळणार. येते म्हणलं ना, झोप. काय दिवसभर मोबाईल बी नाही घेतला, काय नाही केलं. सांगतोय मला. आय मम्मी, काय चाललंय काय तुझं? रातच्याला तर मोबाईलचं नाच सोड की ग. अगं गाणी ऐकते ते. असू दे, झोप गप गुमाना. माकडं तुझ्यामुळे ओरडली मम्मी मला. हिचा पण मोबाईल एका उद्या चुलीत घाल. टोन्या झोपतो. हा, माकड तोंड्या. हॅलो. हा हा, अगं नाही नाही, तू नुसतीच आहे येत नाही म्हणती, आणि आयुष्यात कधी बोलवायचं नाव नाहीये तुझं. हा, गाणाराचा गाळ्या, नाचणाराच्या चाळा, असं आहे बघ तुझं. हा हा, तू नको रडू साग. हा, तू रडू नको. मी सांगते बापूला मोबाईल घ्यायला. कोणाला बी बघवा ना बघ, मी तुझ्याशी बोलते ते. अगं मंगलचं काय घेऊन बसली? तिला कशाला इसाळ येतोय? नागाराची बाण टिमकी तिथे तिची काय, ती कशी अडवती ना ती बघते मी, आणि तुला सगळं इथं काय होईल ते सांगते. बरं ठेवू का आता फोन? मला आली आहे झोप आता. चांगलं चाललंय आत्या. हा, याच्यासाठी फोन दिला होता तुम्हाला नाही का? करा, जी काय चुगल्या करायच्या ना ती करा, मला काय फरक पडत नाही. मला काय काम नाही वे तुझ्या चुगल्या करायला. आपल्याला नाही ती तसलं जमत. ऐकलं आता, तुम्हाला काय जमतय ती. जाऊ दे, तुमच्याशी वाद घालायला येळ नाही. तुम्ही झोपा, मला बी झोपू द्या. सकाळी उठल्यावर काम असते ती मला. तर तुलाच काम आहेत, आणि मी काय रिकाम टेकली आहे वय ग? तुझ्या पोटात दुखत असेल, माझ्याकडे मोबाईल येते, आणि तुझ्या काय झोळीत धोंडा पडतोय वय ग? ते सारखं माझ्या मोबाईलच्या मागे लागले हात दोन, ते हातात कुसाळून लोकांचा इसाळ. काय बया त्या मोबाईलचं कौतिक. त्या मोबाईल पायी झोप तरी येते का नाही ह्यांना काय माहित. मला लागते, पण तुलाच लागायची नाही. आता तुझ्या नशिबात नाही, मग कशाला ग तुझं पीत उसळताय? माहितीये नशिबात काय आहे ती. ठिकाण लावल्याला वाकाळ, तडा गेल्याला भीती, अजून काय पाहिजे व नशिबात? झोपा आता. आता लाईट कशाला ग बंद केली? अंधारात दिसतंय का मला? अगं ए आजी, अगं तुला असं पण काय दिसत नाही. तू पाया बसलीस माझा. अगं उठ की. त्या मोडदा बसवला तुला, ज्या पालखीचा निघाला धर तुझ्या. सर अगं उठ तरी आधी.
शेतात दिसताय 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 गप. हेलो. शुक्रे, जैसे मैंने बताया सबको काम पे लगा दिया ना? हो मॅडम, कोणाला संशय येणार नाही अशा पद्धतीने आपली माणसं गावात सगळीकडे पेरली आहेत. आज वो देवी सिंह अपने बिल के बाहेर आएगा, त्यामुळे मला अजिबात केअरलेसपणा नकोय. आज तो देवी सिंह माझ्या ताब्यात हवाय म्हणजे हवं. हो मॅडम. काय झालं? कशाला बोलवलं मला? मायराला दिव्यापर्यंत पोहोचवायचंय, पण मला खात्री आहे त्या दिव्याने देवी सिंगला पकडण्यासाठी पोलिसांचा सापळा रचला असणार. त्यामुळे जो कोणी माणूस मायराला घेऊन जाईल तो त्या जाळ्यात अडकणार. त्यामुळे आपल्याला खूप काळजीपूर्वक वागलं पाहिजे, खूप विचार करून हिला इथून बाहेर काढलं पाहिजे. डॉक्टर, तुम्हीच आणले ना तिला, आता तुम्हीच बाहेर काढायचं. मी म्हटलं होतं का तिला इथं आणा म्हणून? तुम्ही कधीच माझं ऐकत नाही. आता त्या मॅडमने तुम्हाला पकडल्यावर काय करणार आहे तुम्ही? शांत बस जरा, मूर्खपणा करू नकोस. इथे आधीच मला काही सुचत नाहीये. तुझी मदत हवी म्हणून मी तुला बोलवले. अयो, मी आईला घरी सोडणार नाही. मी तुला म्हणालो का तिला घेऊन जा? म्हणालोय का? शांत राहा जरा. ते आधीच मला काही सुचत नाहीये. आपण एक काम करूया. हॅलो मॅडम. शुक्रे, एनी अपडेट? त्या देवी सिंगची काय हालचाल? नाही मॅडम, आपल्या माणसांना विचारलं पण त्यांना इथं संशयास्पद काही दिसलं नाहीये. शुक्रे, काही झालं ना तो ये मौका अपने हात से छुटाने चाहिए. सगळ्यांना डोळ्यामध्ये तेल घालून लक्ष ठेवायला सांगा. हो मॅडम. फक्त हो हो करू नका. मला रिझल्ट हवाय. तो देवी सिंग हवाय. हो मॅडम. हा देवी सिंग अलर्ट तर झाला नसेल ना? कुठे माझी मायरा? मी माझा शब्द पूर्ण केलाय, फिर भी मायरा मेरे तक नहीं पहुंची है. पोहोचवणार, नक्की पोहोचवणार. मला तुझी अवस्था बघवत नाहीये, पण ही मला पाहण्यासाठी की मायराला पाहण्यासाठी? म्हणजे तुला खरंच कळलं नाही की न कळल्याचं आव्हान ती? नाही, मला खरंच कळलं नाहीये तू काय बोलतोयस. हरकत नाही, तू शांत हो. शांत हो, देवाचं नाव घे, बरं वाटेल तुला. नाहीतर एक काम कर, देव दर्शनासाठी निघून जा, छान वाटेल तुला. मला माझी मारा. हॅलो हॅलो. हा देवी सिंग मला देवाचं दर्शन घ्यायला का सांगत होता? म्हणजे मायरा मंदिरात? शुक्रे, तुम्ही तिकडे जा. शबान, तुम्ही तिकडे. तुम्ही मंदिराच्या आत चला. मायरा, मायरा, सॉरी बेटा. शुक्र है
नाही मॅडम. तुला नाही. असं कसं शक्य आहे? त्याने सांगितलं माना मंदिरात. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? मारा कुठे आहे माझी? कुठे आहे मॅडम तुम्ही? तुमच्या घरी तुमची वाट बघतोय. काय? देवी सिंग माझ्या घरी पोहोचला. चला